आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। काँग्रेसच्या माध्यम प्रभावी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सैनिक मंडळाचे अत्यंत महत्वाच्या विषयावरती आणि आज ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। आपल्या माहिती निवडणुकांची आता रणधुमाळी सुरू झाली। आज फॉर्म आमचे अनेक उमेदवार बनतात आणि उद्याचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे आता निवडणूक भरात आलेली आहे आणि ज्या महत्वाच्या मुद्द्यांवरती आम्ही निवडणुकीला सामोरं जातो त्यातला एक अत्यंत महत्वाचा मुद्दा जो आहे तो आज महाराष्ट्राच्या जनतेच्या जखमांवरती मीठ चोळणार आहे। आपल्याला माहिती असेल की महाराष्ट्रामधले उद्योग हे गुजरातमध्ये घेऊन जाण्याचा गेल्या 10 वर्षापासून 2014 पासून जो प्रघात चालू झालेला आहे आणि महाराष्ट्राच्या तरुणांचं भविष्य हे अंधकारात टाकून गुजरातचे त्यांचं भारतीय जनता पक्षाचं, मोदीजींचं, अमित शहाजींचं आणि त्याचबरोबर महायुतीमधल्या सगळ्या नेत्यांचं लाडकं राज्य झालेलं आहे, त्याची त्या ठिकाणी भर करण्याचा कार्यक्रम जो सुरू आहे याच्याबद्दल प्रचंड मोठा संताप महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेमध्ये आहे। आणि आज आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून जे मुंबई काँग्रेसचं सोशल मीडिया आहे त्याच्या माध्यमातून एक ऍड देखील या ठिकाणी आपल्या समोर लॉन्च करत आहोत आणि ती या तरुणांच्या भविष्याशी निगडीत आहे, महाराष्ट्राच्या तरुणांच्या भविष्याशी निगडीत आहे, ज्यांना बेरोजगारीच्या गर्तेमध्ये ढकललं गेलेलं आहे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून। केंद्र सरकारचं एकमेव लाडकं राज्य जे आहे ते गुजरात आहे आणि गुजरातची प्रगती करण्यासाठी केंद्र सरकार आता गेले 10 वर्ष सातत्यानं काम करते आणि या गुजरातची भर करण्याकरता महाराष्ट्रामधले असलेलं हे महायुतीचं सरकार, त्या देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील आणि अजित पवार जे असतील हे काम करतायत। महाराष्ट्राचं हित हे संपूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचं काम या लोकांनी करण्याचं पातक केलेलं आहे आणि त्यामुळे ज्या ज्या वेळेला मोदी शहांचा आदेश येतो त्यावेळेला गुजरातसाठी हे लोक काम करतात, महाराष्ट्रासाठी काम करत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे। आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अत्यंत महत्वाचे प्रकल्प ज्या वेळेला गुजरातमध्ये नेले गेले, महाराष्ट्राच्या जनतेवरती, महाराष्ट्राच्या तरुणांच्या वरती हा अन्याय जो झाला त्यावेळेला ही लोक मौन पाळत होते आणि हे जे प्रकल्प केलेले आहेत त्याच्यावरतीच आम्ही आज ही सोशल मीडियामध्ये ही ऍड लॉन्च केलेली आहे। आणि आज आपल्याला सांगायचं मित्रांनो की आज मी मगाशी म्हणालो की जखमींवरती मीठ चोळण्याचं काम केले गेलेलं आहे की आज टाटा एअरवेजचा प्रोजेक्टचं लॉन्चिंग हे गुजरातमध्ये होते नरेंद्र मोदीजींच्या हस्ते। स्पेनचे त्या ठिकाणी राजकीय जे प्रमुख आहेत ते देखील तिथे आले, त्यांच्या माध्यमातून हे होते आणि या टाटा एअरबसचा प्रोजेक्ट एक अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार देणारा प्रोजेक्ट म्हणून त्याचं नरेंद्र मोदीजी गुणगान करतायत आणि हा जो सातत्यानं अन्याय होतोय त्याचा प्रचंड मोठा फटका हा महाराष्ट्राला बसलेला आहे। महायुतीच्या नेत्यांनी खऱ्या अर्थानं अपेक्षा होती की या प्रकल्पाचं उद्घाटन होताना थोड्याफार प्रमाणामध्ये देखील तरी लाज बाळगली असते, कारण तुमच्या राज्यामध्ये हा प्रकल्प तिकडे नेला गेला। तुम्हाला सातत्यानं सांगितलं जातं की ईज ऑफ डुईंग बिझनेस, त्याच्यात देवेंद्र फडणवीस जे असतील किंवा एकनाथ शिंदे जे असतील हे सगळे त्याचं गुणगान करतात। हे ईज ऑफ डुईंग बिझनेस हे गुजरातसाठी राबवलं जात आहे। आतापर्यंत ज्या माध्यमातून महाराष्ट्राने जवळपास 9.9 लाख कोटीचे गुंतवणूक प्रकल्प हे गमावले, गुजरातला नेले गेलेले आहेत आणि 62 लाखापेक्षा जास्त बेरोजगार तरुण आज जर महाराष्ट्रामध्ये असतील
आणि असे प्रकल्प समोर जर त्या ठिकाणी गुजरातमध्ये जात असतील तर यापेक्षा वाईट गोष्ट महाराष्ट्रासाठी सांगणार नाही। आज बेरोजगारीमुळे सर्वाधिक विद्यार्थी तरुण त्या आत्महत्या करत आहेत। जवळपास 1764 विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाल्या महाराष्ट्रामध्ये या कालावधीमध्ये। त्यातल्या 14% विद्यार्थ्यांच्या आत्महत्या केवळ बेरोजगारीच्या या प्रश्नामुळे झालेल्या आहेत ही त्या ठिकाणी वस्तुस्थिती आहे। आज ही जी काही 7.5 ते 9 लाख कोटींची जी गुंतवणूक गेली महाराष्ट्रामध्ये त्यातनं जवळपास 5 लाख रोजगार महाराष्ट्राने गमावले आणि ते तेवढेच रोजगार हे गुजरातला मिळाले ही वस्तुस्थिती आहे। आता त्याचे कुठलं प्रमाण आहे तुम्ही जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीचं प्रमाण 4.60% झाले। वेदांता फॉस्कॉन सेमीकंडक्टर प्रकल्प जो होता जो गुजरातमध्ये गेला 1.54 लाख कोटी रुपयांचा ही गुंतवणूक होती आणि त्यामध्ये अपेक्षित होतं की 1 लाख तरुणांना रोजगार मिळेल हा गुजरातला गेला। आज जो टाटा एअरबसचा प्रकल्पाचं ते आज लॉन्च केलं गेलेलं आहे नरेंद्र मोदीजींच्या हस्ते हा कितीचा होता 1.8 लाख कोटीचा प्रकल्प आहे आणि ज्याच्यामधला अप्रत्यक्ष रोजगार हे जवळपास 6,000 उपलब्ध होणार होते। बल्क पार्क असेल ज्याच्यात 3,000 कोटीचा प्रकल्प होता 50,000 रोजगार अपेक्षित होते। आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र IFSC 1.63 लाख कोटीचा प्रकल्प ज्याच्यामध्ये अपेक्षित रोजगार 2 लाख तरुणांना मिळणार होते आणि महाराष्ट्राला मुंबई हे आंतरराष्ट्रीय आपण राजधानी आर्थिक राजधानी म्हणतो आर्थिक राजधानीमध्ये आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र असणं अपेक्षित होतं। युपीए सरकारच्या कालावधीमध्ये 2007ला मुंबईमध्येच ते आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र हे होणार होतं अशा तऱ्हेचा निर्धार केला गेला होता। पण तसं 2014ला मोदीजींचं सरकार आलं तात्काळ हा प्रकल्प हा गुजरातमध्ये नेण्यात आला। गिफ्ट सिटी जी संपूर्णपणे रद्दबातल झाली होती तिथे नेण्यात आला आणि महाराष्ट्राच्या जखमांवरती मीठ फोडण्यात आलं। मी आता त्या मुंबई भारतीय जनता पक्षाचे जे अध्यक्ष आहेत आशिष शेलार त्यांना हा प्रश्न विचारतोय देवेंद्र फडणवीसजींना हा प्रश्न विचारतोय की तुम्ही ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होता आणि आशिष शेलारजींनी तुमच्या वतीनं एक जाहीर केलं होतं की अरुण जेटली तत्कालीन वित्तीय मंत्री वित्तमंत्री अर्थमंत्री देशाचे त्यांची भेट झाली देवेंद्र फडणवीसची आणि त्यांनी असं म्हटलंय अरुण जेटलीजींनी की दुसरं आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र मुंबईमध्ये हे स्थापित करणार हे आशिष शेलारजींनी वक्तव्य केलं होतं अशा तऱ्हेचं स्टेटमेंट दिलं होतं। मुंबई भारतीय जनता पक्षाचे अध्यक्षांसारखा अत्यंत खोटारडा व्यक्ती महाराष्ट्राची दिशाभूल करणारा व्यक्ती कुठला असू शकत नाही। आज त्याबद्दल काय झालं हे दुसरं वित्तीय सेवा केंद्र कुठे गेलं? तुमचं सरकार केंद्रामध्ये आहे गेले 10 वर्ष आणि महाराष्ट्रामध्ये देखील तुमचं सरकार आहे। तुम्ही सातत्यानं लोकांची दिशाभूल केली लोकांशी खोटं बोलला लोकांच्या भावनाशी खेळला आज त्याचा जबाब या तुम्हाला या निवडणुकीमध्ये द्यायचा आशिष शेलारजी आणि देवेंद्र फडणवीस आहे। निश्चितपणे आम्ही हा प्रश्न विचारतो आहोत की महाराष्ट्राला 1.63 लाख कोटीची गुंतवणूक असणारा आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्राचा प्रकल्प जो तुम्ही म्हणाला होता की दुसरा होईल मुंबईमध्ये त्याचं काय झालं हे तुम्ही सांगितलं पाहिजे। तुम्ही अशा पद्धतीची एक त्यावेळेचे तत्कालीन आंतरराज्यमंत्र्यांची एक समिती नेमली होती की मुंबईमध्ये प्रकल्प होण्यासाठी 2 वर्ष लोकांची दिशाभूल केली त्याचं काय झालं ते कुठे गेले जयंत सिन्हाजी? त्यामुळे लोकांना फसवणुकीचं काम सातत्यानं भारतीय जनता पक्षाने केलं। गुजरातची त्या ठिकाणी भर करण्याची ही जी काही इच्छा होती ती मोदीजींची आणि शहाजींची होती आणि ती इच्छा बळहुकूम यांनी मान्य केली। महाराष्ट्राची अधोगती करण्यासाठी तुम्ही काम करतात का हा आमचा प्रश्न आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्या पुढचा जो प्रकल्प डायमंड बोर्स तुम्ही घेऊन जाण्याचा प्रयत्न केला सुरत मध्ये तो अपयशी तुमचा ठरला। सेमीकंडक्टर प्रकल्प 90,607 कोटींचा प्रकल्प ज्यातून 3 लाख युवकांना रोजगार देणार होता तो देखील तुम्ही तिथे नेण्याचा प्रयत्न केला। आयफोनचा उत्पादनाचा म्हणजे पियुष गोयलजींनी जाहीर केलं होतं 2023 मध्ये की 25% आयफोनचं उत्पादन हे या देशात होणार आहे आणि त्यातले सगळे प्रकल्प तिकडे गेले। महाराष्ट्राला तुम्ही काही दिलं नाही मात्र हात सोडत बसलेले आहे। याचं उत्तर नरेंद्र मोदीजींच्यासाठी तुम्ही जे काम करता त्यांच्या आदेशान्वये या महायुतीच्या 3 नेत्यांना महाराष्ट्राच्या जनतेला या निवडणुकीमध्ये द्यावं लागणार आहे। बाकी आता मी धन्यवाद सचिनजी।
सचिन जी ने सारे आंकड़े आपको बताए, बस मैं इतना रिपीट करना चाहूंगी कि जितने भी मेजॉरिटी प्रोडक्ट्स जो भी इन्वेस्टमेंट्स थे वो सारे के सारे इन्वेस्टमेंट महाराष्ट्र से गुजरात की तरफ डाइवर्ट किए गए, जबकि महाराष्ट्र को और स्पेसिफिकली मुंबई को तो आर्थिक राजधानी कहा जाता है, तो उसमें किस तरीके से बढ़ोतरी हो उसकी जगह वो यहाँ के लोगों के हितों को सीधा गुजरात डाइवर्ट कर रहे हैं। करीबन 7.5 करोड़ रुपए का जो है लाख करोड़ रुपए का जो इन्वेस्टमेंट है वो जो है गुजरात डाइवर्ट किया गया, जिसमें 5 लाख रोजगार जो है वो उसका नुकसान महाराष्ट्र को झेलना पड़ा। एप्पल फोन का प्रोडक्शन हो या फिर आपके डायमंड्स जो ट्रेड है उसको सूरत की तरफ डाइवर्ट करना हो, ये सारी चीजें महाराष्ट्र गवर्नमेंट कर रही है। एक गवर्नमेंट का ये दायित्व होता है कि वो अपने प्रदेश के हितों को देखे। बार बार भाजपा एक आरोप लगाती है कांग्रेस के ऊपर बांटने का, पर यहाँ पे साफ साफ ये दिखता है कि वो पूरे हिंदुस्तान को गुजराती वर्सेस नॉन गुजराती में बांटने की कोशिश कर रहे हैं। हिंदुस्तान सिर्फ गुजरात नहीं है, हिंदुस्तान का हर प्रांत और उस प्रांत के निवासी जो है वो भारतीय सरकार के लिए इम्पोर्टेंट होने चाहिए। लेकिन खुद केंद्र सरकार अगर इस तरह का फेवरेटिज्म चलाएगी तो हिंदुस्तान के बाकी प्रांतों का क्या होगा? और महाराष्ट्र की जनता को निश्चित रूप से जब केंद्र सरकार के मंत्री या प्रधानमंत्री या गृह मंत्री यहाँ आते हैं तो जब उनसे जवाब मांगना चाहिए कि हमारे हक का पैसा, चाहे एफडीआई हो, चाहे डायमंड ट्रेड हो, चाहे और इन्वेस्टमेंट हो, आप कैसे गुजरात ले गए और क्यों गुजरात ले गए, उसका जवाब इस प्रदेश की जनता को हमसे जरूर मांगना चाहिए और उनको जवाब देना चाहिए अपने वोटों के माध्यम से। और आज ये सवाल हम आप लोगों के माध्यम से केंद्र सरकार से पूछना चाहते हैं कि ये सारा डाइवर्जन के पीछे उनका उद्देश्य क्या है? क्या उनको देश के बाकी प्रांतों से या महाराष्ट्र से कोई विशेष लगाव नहीं है? क्योंकि जिस तरीके का ये अनडेमोक्रेटिक प्रक्रिया जो उनके द्वारा चलाई गई है, चाहे वो सरकार बनाने की हो चाहे इन्वेस्टमेंट को डाइवर्ट करने की हो, वो अपने आप में प्रश्न चिन्ह जो है उनके नियत के ऊपर खड़ा करते हैं। धन्यवाद। महाराष्ट्राचं पुरोगामी चेहरा आहे, सांस्कृतिक आपण धरोहर म्हणून त्या ठिकाणी पाहतो। देशाला आदर्श घालून लोकशाही, आदर्श लोकशाही कशी असली पाहिजे, इथे राजकीय संवाद कसा असला पाहिजे, त्या अनेक महाराष्ट्राच्या नेत्यांनी तो आदर्श देशाला घालून दिलेला आहे। अशा महाराष्ट्रामध्ये अशा भाषेचा उपयोग हा भारतीय जनता पक्षानं प्रथम आणलेला आहे 2014 पासून। हा जो राजकीय संवादाचा स्तर त्या ठिकाणी इतका खाली गेलेला आहे, याचं सगळं पाप आहे भारतीय जनता पक्षाचं आहे। आपण पाहत असाल की भाजपाचे बहुतांश नेते या पद्धतीचं ध्रुवीकरणाच्या अजेंड्यासाठी असेल किंवा विरोधी पक्षाच्या नेत्यांचं चरित्र हनन करण्यासाठी अशा भाषेचा उपयोग करतात। ही देखील जे नैतिक अधपतन भारतीय जनता पक्षाचं झालेलं आहे ते जनतेसमोर आहे। जनतेला आता या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचं शुद्धीकरण करायचं आहे आणि ते शुद्धीकरण या भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या निर्धारावर सुरू, तेव्हाच या भाषेचा आणि या पद्धतीच्या राजकीय त्या ठिकाणी संवादाचा स्तर हा पुन्हा त्या ठिकाणी आपण उधारू शकतो। ये भी कहना था कि the government which has a merit they can take the investment। तो इसका हाँ बिल्कुल ठीक है। नहीं, इसका मतलब वो कहना चाहते हैं कि उनकी हमारी सरकार में मेरिट नहीं है। सरकार से मेरिट की बात कर रहे हैं कि मेरिट होगी वही इन्वेस्टमेंट होगा, तो वो क्या कहना चाहते हैं कि जो वर्तमान में इनकी महाराष्ट्र में सरकार है वो मेरिटलेस है, उसमें कोई मेरिट नहीं है, खुद ही कह रहे हैं फिर उनके हिसाब से तो, और ऐसी सरकार को तो बदल जाना चाहिए तुरंत। उनका कहना ऐसा है जहाँ पे केंद्र में जो सरकार है, राज्य में जो सरकार, उनका समन्वय अच्छा रहेगा, वो देख के जो तो मतलब समन्वय भी खराब है यहाँ की सरकार का वहाँ की सरकार का, यही कहना चाह रहे हैं वो, यही मतलब निकलता है ना कि भाई आप ही की सरकार है ना, तो और सरकार थोड़ी ना है, आप ही के गठबंधन की सरकार है, मतलब आपका उनका कोई समन्वय नहीं है आपस में। जहाँ पे गुड़ बहुमत होता है वहाँ पे ज्यादा समन्वय होता है। तो मतलब ये है कि वो ये कहना चाहते हैं कि उनके जो अलायंस है उनको आप वोट ना करें, सिर्फ बीजेपी को वोट करें। क्या कहना क्या चाहते हैं, खुद ही कंफ्यूज है, आप खुद देखिए। सचिन जी, फाइनल शैली आपकी मुंबई में क्या होगी? तो जितने कड़े शब्दों में इसकी निंदा की जाए उतना करें। दूसरी बात है जो गैंग ने इसकी जिम्मेदारी संभाली, वो गैंग का जो सरगना है वो कहाँ है? गुजरात की जेल में बंद है, और गुजरात की जेल में किसके संरक्षण में है?
तो भारतीय जनता पार्टी की वहां की सरकार हो या केंद्र सरकार के संरक्षण में काम कर रहा है, और उसके जो नाम है वो अंतर्राष्ट्रीय स्तर पर भी आ रहा है। तो ये गैंग के माध्यम से अगर ये मुंबई की पुलिस भी जो बता रही है, हमें जो जानकारी आपके मीडिया के माध्यम से मिल रही है, उसी के माध्यम से ये हत्या हुई है, तो इसकी जिम्मेदारी तो भारतीय जनता पार्टी की बनती है। इधर की महायुति सरकार की भी है, तो मेरे ख्याल से ये सबसे बड़ा गंभीर मुद्दा होगा कि इनके नेतृत्व में महाराष्ट्र की कानूनी व्यवस्था पूरी तरह से चल रहा है और उन्हीं के नेताओं की यहाँ हत्या हो रही है। तो इसकी जिम्मेदारी जिन्होंने लेनी चाहिए उन्हीं के साथ अफसोस की बात है कि निशान सिद्दीकी जाके बैठे हैं। पहले तो उन्होंने इस तरह का जो कहा था कि न्याय मिलना चाहिए, न्याय की फुहार किसको लगा रहे हैं? वो उन्हीं की सरकार को लगा रहे हैं, उन्हीं की सरकार में न्याय नहीं मिल रहा। ये बातें निश्चित तौर पर जनता भी जानती है और हम ये चाहेंगे कि बाबा सिद्दीकी जी जो पुराने हमारे कांग्रेस के नेता रहे, हमारे साथ भी उन्होंने काम किया है, उनकी हत्या के पीछे जो भी साजिश हुई उसके तहत तक ये मुंबई पुलिस पहुंचे और निश्चित तौर पर जिन्होंने किया है उसको दंडित करें। जहां तक बात है कि आज भी सलमान खान जी से ये बार-बार मतलब कनेक्ट हो रहा है, तो जो एक माहौल पूरे तरह से, क्योंकि बॉलीवुड के बड़े स्टार हैं, हीरो हैं, और उनकी जीवन की रक्षा करने का काम ये पुलिस को करना है, गृह मंत्रालय को करना है। आज पूरी तरह से एक डर का माहौल तैयार हुआ, इसका उत्तरदायित्व किसके पास जाता है? वो भी उन्हीं के पास ऊपर जाता है, भारतीय जनता पार्टी महायुति की सरकार के ऊपर। एक अक्षम गृह मंत्री इस महाराष्ट्र को मिला है। सबसे ज्यादा जो कानूनी व्यवस्था के सामने जो प्रश्न चिन्ह उपस्थित हुए हैं ये इन्हीं के कार्यकाल। अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता।